विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मातोश्रीवर लॉबिंग। सुषमा अंधारेंनी रश्मी ठाकरेंकडे गळ घातल्याची माहिती। वैभव नाईक दानवे यांनी राऊतांमार्फत मोर्चे बांधणी केल्याची चर्चा। विधान परिषदेसाठी भाजपची खलबत। आज भाजप कोर कमिटीची बैठक। बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चेची शक्यता। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू खरातची प्रकृती बिघडली। तातडीनं कार्डियाक रुग्णवाहिका मागून तपासणी। सूत्रांची माहिती। डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास। काही काळ ऑक्सिजनही लावण्यात आला। कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणीची शक्यता। शिर्डी कोर्टामध्ये सुनावणीची शक्यता। सूत्रांची माहिती। नागपूरच्या एनजीओमधील धर्मांतर प्रकरणी रियाज काझीवर गंभीर आरोप। विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रुग्णांना मदत देण्याचं ढोंग केल्याचे दावे। पोलीस तपासामध्ये अमेरिकेतून विदेशी निधी मिळवल्याची ही माहिती समोर। टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणी 6 संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये 2 मे रोजी होणार सुनावणी। सरकारी तथा निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस। नर्सेसच्या संपामुळे आजही रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता। ममता बॅनर्जींच्या हातून पश्चिम बंगाल घेण्यासाठी शहांची रणनीती। अमित शहांची रात्री कोलकात्यात 4 तास बैठक। 27 एप्रिलपर्यंत कोलकात्यामध्ये मुक्कामी असणार शहा। पहलगामच्या भ्याड हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण। पहलगाममध्ये पर्यटकांच्या स्मरणार्थ स्मारक। दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्ती निमित्त सर्वत्र चोख सुरक्षा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण। मोदींनी ट्विट करत वाहिली श्रद्धांजली। दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप नागरिकांचे जीव गेल्यानं व्यक्त केलं दुःख। आजपासून एनएस झालं सोपं। इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणालीचे महसूल मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। अकृषिक रूपांतरण अधिमूल्य ऑनलाईन भरण्याची सुविधा। नागपुरात प्रेमाचं आमिष दाखवून दिव्यांग तरुणीवरती अत्याचार। वाठोडा परिसरातला धक्कादायक प्रकार। बांधकाम मजूर आणि वडिलांकडूनही झाला तरुणीवर अत्याचार। दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न करतो म्हणून चुलत्याच्या आईवर जीवघेणा हल्ला। कल्याण पश्चिमेतल्या वाडेकर परिसरामधला धक्कादायक प्रकार। 4 चाकी गाडीचीही केली तोडफोड। मुंबईत आज आणि उद्या पाणी जपून वापरण्याचं बीएमसीचं आवाहन। मुंबई पुणे एक्सप्रेसवे 23 आणि 24 एप्रिलला 6 तासांसाठी बंद असणार। डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी निर्णय। वाहन चालकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचं केलं आवाहन। मुंबईमध्ये येणार 500 मिडी बस। बेस्ट उपक्रमाकडून लवकरच अंतिम निर्णय। खरेदी प्रस्ताव राज्य सरकार मनपाकडे पाठवणार। केदारनाथचं कपाट आज उघडलं जाणार। शेकडो भाविकांना घेता येणार दर्शन। धमक्यांच्या छायेमध्ये चर्चा नाही। इराणचा आक्रमक पवित्रा तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शेवटचा इशारा। अमेरिका इराण युद्धविराम वाढला। इराणला प्रस्ताव देण्याची पुन्हा संधी। पाकिस्तानच्या विनंतीनुसार युद्धविराम वाढवला। ट्रम्प यांचा दुसरा। युद्धामुळे 50 कोटी बॅरलहून अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत। जागतिक अर्थव्यवस्थेला 4,15,000 कोटींचा महसुली फटका। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100च्या आसपास। जपान इतर देशांना घातक शस्त्र विकणार। जपाननं 50 वर्षांनंतर धोरणात केला बदल। ऑस्ट्रेलियासोबत $7 अब्जचा करार। इस्रायलच्या ऑपरेशन रोरिंग लायनमध्ये महत्वाची भूमिका बजावणारा एजंट एम ठार। मोसादनं पहिल्यांदाच दिली कबूल। आज पंत समोर रियानच्या सेनेचं आव्हान। लखनौमध्ये युवा वैभव सूर्यवंशीच्या खेळाकडे असणार नजरा।